श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे नरक चतुर्दशी. आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्याला जो काही पितृदोषाचा त्रास होत आहे तर त्यातून आपली सुटका होईल. नरक चतुर्दशी हा जो दिवस असतो तर त्याला आपण छोटी दिवाळी असं सुद्धा म्हणत असतो. हा अतिशय प्रभावी असा हा दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी उपाय करतो, आपण भगवान श्रीकृष्णांसाठी उपाय करत असतो. त्याचबरोबर या दिवशी हनुमंतरायांसाठी म्हणजेच मारुतीरायांसाठी सुद्धा उपाय केले जातात. या दिवशी आपल्या घरातील जे काही दोष आहेत, जे काही संकट आहे तर त्यातून आपल्याला जर मुक्तता पाहिजे असेल तर आपल्याला या दिवशी उपाय केले तर ते आपले अगदी यशस्वी असे ठरत असतात. तर उद्या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या अवतीभोवती जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होईल. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस पितृदोष आपल्या घरामध्ये असतो तर त्यावेळेस अनेक प्रकारचे दोष संकट आपल्या अवतीभोवती येत असतात. कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यशाची प्राप्ती होत नाही. व्यापार करा, व्यवसाय करा, नोकरी करा, कधीच आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण छोटे छोटे कारणांवरनं भांडण होत असतं. घरामध्ये मुलं बायकोचं ऐकत नाही, नवरा मुलांचं ऐकत नाही, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडतच असतात. पैशाला पैसा अजिबातच लागत नाही, म्हणजे 1 रुपया कमावला तर तिथे आपण 1000 रुपये खर्च करून बसत असतो. अशा गोष्टी या आपल्या सोबत वारंवार घडत असतात. हे महत्त्वाचे पितृदोषाचे कारण असतात. त्याचबरोबर लग्न जमण्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. म्हणजे आता जर घरामध्ये मुलांचं लग्नाचं वय झालेलं असेल तरीही त्यांना त्या समस्या येतात की त्यांचे लग्न जमत नाही, किंवा मग बघा मुलांमध्ये जे हट्टीपणा असतो, चिडचिडपणा असतो तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. या गोष्टी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये घडायला लागतात मग तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या अवतीभोवती पितृदोष आहे. त्यामुळे वेळी जर आपल्या त्यावरती काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्यातून आपली पटकन सुटका होत असते. पण आपण जर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्यानंतर खूप प्रखर होऊन बसतात आणि शेवटी आपल्याला त्यासाठी मग खूप मोठे उपाय करावे लागतात, मोठे यज्ञ करावे लागतात. मग कितीही सेवा करतो, कितीही उपाय करतो तरीही मग शेवटी आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही आणि शेवटी आपल्याला आहे ते जीवन आपलं चालूच असतं. त्यासाठी हे जे काही महत्त्वाचे दिवस असतात या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्याच असतात. आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे हे आपण बघूया. तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक प्रकारचं पाणी तयार करायचं आहे. आता हे कसं करायचं आहे बघा. तुम्हाला एक मग्गाभर पाणी घ्यायचं आहे किंवा थोडंसं एक ग्लासभर पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला प्रथम थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. थोडंसं गंगाजल आणि गुलाबजल आपल्याला टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा कापरो टाकायचा आहे. तर हे सर्व पाणी एकदम छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी तयार झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा प्रत्येक घरामध्ये जो व्यक्ती राहतो तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला प्रत्येकाने 1 चमचा 2 चमचे हे पाणी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता वारंवार हे पाणी तयार करायला नको, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक ग्लास घ्या, ग्लासभर पाणी घ्या, त्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाका आणि त्यानंतर त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. त्यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल, पण ज्या काही वस्तू आहेत तर त्या टाका. फक्त गुलाबजल टाकलं तरीही चालेल किंवा फक्त गंगाजल टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा आहे, पण याने जर आपण आंघोळ केली तर आपल्या पितरांना सुद्धा सद्गती मिळते. बघा गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं असतं की आपल्या अवतीभोवती ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्या आपल्या अवतीभोवती पितृ आपले पाणी पित असतात. तर ते तर्पण म्हणजे त्यांना तहान लागलेली असते तर त्यामुळे ते पाणी पित असतात. तर त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचाच आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल आणि त्याचबरोबर जो काही पितृदोष आहे तर त्या पितृदोषातून आपली सुटका होईल आणि
आपले जे काही दोष आहे, शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहे, तर त्यातून सुद्धा आपली सुटका होईल. तर अशा पद्धतीचा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.